नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्हीही खऱ्या आणि मनोरंजक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. आजची पहिली कथा उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्याची आहे. ही घटना 2025 सालची आहे. त्या जिल्ह्यात एक भाग आहे सोनपूर. याच भागात एक गाव आहे मधुपूर तोला. याच गावात एका शाळेत राहुल शर्मा यांनी शिक्षण बनण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. गेली 2 वर्ष ते त्याच शाळेत काम करत होते. अलीकडेच त्यांची बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे ते आपली जबाबदारी दुसऱ्या शिक्षकाकडे सोपवण्याची तयारी करत होते. कागदपत्रांची कामे संपवून शाळेतून बाहेर पडताच त्यांच्यासोबत घडले असे काही. राहुल शर्मा शाळेपासून सुमारे 200 मीटरच्या आतच होते की एका ठिकाणी लपून बसलेल्या तरुणाने त्यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या आणि तात्काळ तेथून पळ काढला. चालत्या मोटरसायकलवर गोळी लागल्यामुळे राहुल रस्त्यावर कोसळले. गावकरी त्यांना चांगले ओळखत होते, म्हणून कोणीही उशीर केला नाही आणि लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर राहुल शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. प्राध्यापकांची अशी सार्वजनिक हत्या झाल्याची बातमी पसरताच त्या भागात सनसनी फैलली. माहिती मिळताच सकतपूर ठाणाधिकारी अरविंद पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. चौकशीत लोकांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी एका तरुणाला तेथून पळताना पाहिले होते, पण त्यांचे चेहरे झाकून होते व त्यामुळे कोणी त्याची ओळख करू शकले नाही. शाळेत आपल्या शेवटच्या दिवसाचे काम पूर्ण करून परतणाऱ्या प्राध्यापकांच्या हत्येमुळे पोलिसांना शंका आली की ही वारदात गावातीलच कुण्या माणसाने केली असेल. कारण स्पष्ट होते, राहुल शर्मा गाव सोडणार होते आणि कोणीतरी त्यांच्याशी निघण्यापूर्वी हिशोब चुकता करण्याचं ठरवलं असेल. याच शंकेच्या पायावर जेव्हा पोलिसांनी शाळेतील कर्मचारी व आसपासच्या लोकांची सखोल चौकशी सुरू केली तेव्हा एक नाव समोर आलं. शाळेतील माजी शिक्षिका रेश्मा. लोकांनी दबक्या आवाजात सांगितलं की राहुल आणि रेश्मा यांच्या दीर्घकाळापासून जवळीक होती. गावकऱ्यांचा दावा होता की दोघांना अनेक वेळा रिकाम्या वर्गखोलीत अनुचित अवस्थेत पाहिले गेले होते. हेच कारण होते की जेव्हा गावात बदनामी वाढली तेव्हा 2 महिन्यापूर्वीच रेश्माची बदली करण्यात आली. परंतु बदली झाल्यानंतरही रेश्मा वारंवार शाळेत येत राहिली आणि राहुलला भेटत राहिली. घटनेच्या दिवशीही रेश्मा तिच्या पती अमितसोबत राहुलला भेटण्यासाठी शाळेत आली होती. पोलिसांना शंका दृढ झाल्यावर रेश्मा आणि तिचा पती अमित यांना अटक करून चौकशी सुरू केली गेली. रेश्माने राहुलसोबत संबंध असल्याचे नाकारले. तिने सांगितले की राहुल तिच्यासोबत 2 वर्षे त्याच शाळेत होता. आता त्याची बदली औरंगाबादला झाली होती, म्हणून ती फक्त त्यांना भेटण्यासाठी गेली होती. अमितनेही असंच सांगितलं की तो फक्त पत्नीच्या सांगण्यावरून तिच्याबरोबर गेला होता. परंतु पोलिसांचा विश्वास बसला नाही. तपासणी दरम्यान अमितचा मोबाईल तपासला गेला तेव्हा एक मोठे रहस्य समोर आले. समजले की घटनेच्या दिवशीच त्याने त्या भागातील एका गुंडाला 2,000 रुपये ऑनलाईन हस्तांतरित केले होते. जेव्हा पोलिसांनी या व्यवहाराबद्दल प्रश्न उपस्थित केले तेव्हा अमित कोणतेही ठोस उत्तर देऊ शकला नाही. यानंतर पोलिसांनी कठोरता दाखवली. चौकशीच्या दबावाखाली शेवटी अमितचा विरोध मोडला आणि त्याने सत्य कबूल केले. त्याने कबूल केले की राहुल शर्मावर हल्ला करण्याची सुपारी त्यानेच दिली होती. सुमारे 500 रुपये देऊन त्याने त्या गुंडाला राहुलच्या हातपाय मोडण्यासाठी आणि मोबाईल हिसकावून घेण्यासाठी सांगितले होते. पण त्या गुंडाने योजना बदलली आणि थेट गोळी मारून त्याची हत्या केली. मोबाईल हिसकावणे आणि हातपाय मोडण्यासाठी सुपारी देण्याचे ऐकून पोलीससुद्धा चकित झाले. सखोल चौकशी केल्यावर खरी कारणे समोर आली. दरअसल प्राध्यापक राहुल शर्मा यांचे अमितच्या पत्नी आणि शाळेतील शिक्षिका रेश्मा यांच्याशी गैरकायदेशीर संबंध होते. हे रहस्य फक्त शाळेतील कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर गावातील अनेक तरुणांनाही माहीत होते. लोकांनी दोघांना अनेकदा रिकाम्या वर्गखोलीत अनुचित अवस्थेत पाहिले होते. हेच कारण होते की हळूहळू गावात बदनामी वाढत गेली. आपल्या पत्नीची आणि स्वतःची इज्जत डगमगल्याच्या भावनेने अमित अंतर्मुख होऊन जळू लागला आणि शेवटी राहुलशी दुश्मनाचे बीज पेरले. चौकशीत हेही स्पष्ट झाले की संपूर्ण कटामध्ये रेश्मा स्वतः सामील होती आणि दोघांनी मिळून गुंडांना राहुलवर हल्ला करण्याची सुपारी दिली होती. पोलिसांनी दोघांना अटक केली आणि तुरुंगात पाठवले. अशा प्रकारे मास्टर साहेबांच्या हत्येच्या थरावर थर उलगडत गेले आणि संपूर्ण सत्य समोर आले. सुमारे 2 वर्षापूर्वी जेव्हा राहुल आणि रेश्मा एकाच दिवशी शाळेत दाखल झाले तेव्हा दोघांची प्रथम एकमेकांशी ओळख झाली. दिवसभर बोलत बोलत दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. काळाच्या ओघात ही जवळीक आणखीनच वाढत गेली. राहुलपेक्षा वयाने सुमारे 12 वर्षांनी लहान असलेल्या रेश्माचे मन त्याच्यावर गेले. दरअसल एक कारण असंही होतं की रेश्माला तिच्या पतीबद्दल तक्रारी होत्या. तिचा पती वीज दुरुस्तीचे काम करायचा आणि दारू पिण्याचीही वाईट सवय होती, जो रेश्माला अजिबात आवडत नव्हती. दुसरीकडे जेव्हा प्राध्यापक राहुल यांना कळाले की रेश्मा त्यांना आवडू लागली आहे तेव्हा त्यांनीही तिच्याशी संबंध वाढवणे सुरू केले.
हळूहळू दोघांच्यात प्रेमाचा संबंध निर्माण झाला. दोघेही विवाहित होते आणि अनेकदा म्हटले जाते की जेव्हा कोणतीही विवाहित स्त्री किंवा पुरुष आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त अन्य कोणाशी संबंध पडतो तेव्हा त्याची इच्छा फक्त जवळीक वाढवण्याची आणि सुख प्राप्त करण्याची असते. राहुल आणि रेश्माबरोबरही असंच झालं होतं. दोघे भेटीची संधी शोधू लागले. पहिली योजना अशी होती की रेश्मा राहुलना आपल्या घरी बोलावेल, पण शेजारी लोक राहत होते त्यामुळे हे करणे कठीण होते. राहुलच्या घरी जाणेही सोपे नव्हते, कारण तिथे त्यांची पत्नी नेहमी असायची. अशा परिस्थितीत दोघांची एकांतात भेट होणे शक्य नव्हते. याचा परिणाम असा झाला की एके दिवशी दोघांनी योजना आखली. शाळेत मुले कमी यायची आणि अर्धी तरी रोज गैरहजर असायची. काही शिक्षकही वारंवार शहरात राहायचे किंवा सुट्टीवर असायचे. मग त्यांना वाटले की ज्या दिवशी कर्मचारी येणार नाहीत त्या दिवशी फक्त 2-3 मुलांना एका वर्गात बसवून अभ्यासाचे नाटक करतील आणि असं करून रिकाम्या वर्गाचा वापर ते त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी करू शकतील. संधी त्यांना लवकरच मिळाली नाही, पण हळूहळू भेटीची मालिका सुरू झाली. ज्या दिवशी ही संधी मिळेल ते एकतर मुलांना लवकर सुट्टी देत किंवा काही मुलांना एका खोलीत बसून दुसऱ्या खोलीत जात आणि त्यांच्या खाजगी क्षणामध्ये रमून जात. पण हे सर्व किती काळ लपून राहील? एके दिवशी राहुल आणि रेश्मा पूर्णपणे एकांतात होते आणि त्यांच्या कामात मग्न होते की शेजारच्या वर्गात 2 मुलांचा वाद झाला आणि काही मुलांनी शिक्षकांना बोलवण्यासाठी प्राध्यापकांच्या खोलीत प्रवेश केला. तिथे कोणी दिसले नाही. तेव्हा त्यांनी दुसऱ्या खोलीत पाहिले आणि तेव्हाच राहुल आणि रेश्मा यांची खाजगी गोष्ट मुलांच्या समोर उघड झाली. बातमी लवकरच संपूर्ण गावात पसरली आणि ती चर्चेचा मोठा विषय बनली. बातमी आता हळूहळू गावकऱ्यापर्यंत पोहोचली होती आणि याचा अंदाज राहुल आणि रेश्मा यांना नक्कीच नव्हता. पण त्यांनी मुलांना एका खोलीत बसवण्याऐवजी ही युक्ती केली की सुट्टी वेळेपूर्वीच करून द्यावी आणि आपले काम सुरू करावे. पण गावातील काही तरुण ज्यांना आधीच राहुल आणि रेश्मा यांच्या प्रेमकथेची बातमी कळाली होती त्यांना समजले की सुट्टी लवकर करण्याचे खरे कारण काय आहे. मग एके दिवशी जेव्हा दोघा मुलांनी सुट्टी वेळेपेक्षा 1 तास आधी केली तेव्हा ते तरुण गुपचूप शाळेत आले आणि मग काय, त्यांनी राहुल आणि रेश्मा यांना अनुचित परिस्थितीत पकडले. या घटनेनंतर गावात हाहाकार उडाला आणि बातमी रेश्माच्या पती अमितपर्यंत पोहोचली. यानंतर पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला, पण रेश्मा आता पूर्णपणे राहुलची दिवाणी झाली होती. पतीशी झगडा झाल्यानंतर तिने आपले पाऊल मागे घेतले नाही. उलट ती राहुलशी लग्न करण्याची गोष्ट करू लागली. विवाहित राहुल फक्त मजेसाठी तिचा साथ देत होता. लग्नाबद्दल त्यांनी कधीच विचार केला नव्हता, म्हणून त्यांनी रेश्माला टाळायला सुरुवात केली. या दरम्यान प्राध्यापक आणि शिक्षिका यांच्यातील ही प्रेमकथा शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली. यानंतर रेश्माची बदली करण्यात आली, परंतु बदली झाल्यानंतरही रेश्मा आपल्या प्रेमीला भेटण्यासाठी शाळेत येत राहिली. त्यामुळे पतीसोबतचा तिचा वाद आणखीनच वाढला. या दरम्यान रेश्मापासून मुक्तता मिळवण्यासाठी राहुल यांनी आपली बदली आपल्या मूळ जिल्ह्यात करून घेतली. ही बातमी रेश्मापर्यंत पोहोचताच ती रागाने भरून गेली. तिला समजले की 2 वर्ष तिचे सुख लुटल्यानंतर आता प्राध्यापक तिच्यापासून दूर जाऊ इच्छितात. रेश्माला माहिती होते की राहुलच्या मोबाईलमध्ये तिच्या काही खाजगी फोटो आहेत, म्हणून तिने सर्व गोष्ट आपल्या पती अमितला सांगितली. यानंतर अमितने राहुलचा मोबाईल हिसकावून घेण्यासाठी एका गुंडाला 500 रुपयाची सुपारी दिली, पण त्या गुंडाने योजना बदलली आणि थेट राहुलची हत्या केली. चौकशीनंतर रेश्मा आणि अमित यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. आता त्यांचा खटला न्यायालयात चालू आहे आणि तपास सुरू आहे. आजची दुसरी कथा महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याची आहे. ही घटना 2018 सालची आहे. औरंगाबादात एक भाग आहे दत्तपुरा. येथे चंद्रकांत पांडे राहत होता. त्याला लोक दिलीप किंवा चेतन जोशी म्हणत असत आणि त्यांच्या घराच्या नेमके समोरच सोनालीचे कुटुंब राहत होते. बालपणापासूनच दोघे एकत्र खेळत एकमेकांशी बोलत मोठे झाले. सुरुवातीला फक्त मैत्री होती, पण हळूहळू मैत्री इतकी खोल गेली की दोघांनाही कळालंच नाही की ते प्रेमात बदलले आहेत. सांगायचं तर हे दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, परंतु कुटुंबाच्या मजबुरीमुळे हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. कालांतराने सोनालीचे लग्न राजस्थानमधील कोटा येथील नीरज परुळकर सोबत झाले आणि चंद्रकांतनेही कुटुंबाच्या आग्रहाला मान देऊन कुणाशी तरी लग्न केले. दोघांची वेगळी घरे बसली, पण हृदयातील मोहब्बत संपली नाही. चंद्रकांतचे वडील औरंगाबादमध्ये डीजेचे काम करत होते आणि चंद्रकांतही त्यांच्या कामात हातभार लावू लागला. हळूहळू त्याला एक मुलगा झाला आणि सोनालीलाही 2 मुलं झाली. ह्या सर्वांनंतरही सोनाली आणि चंद्रकांत यांच्यातील संबंध कायम राहिले. जेव्हा सोनाली आपल्या माहेरी औरंगाबादला येई तेव्हा ती चंद्रकांतला भेटायची. 21 जानेवारी 2018चा दिवस होता. गुंडांनी घरात शिरून सोनाली आणि तिच्या 12 वर्षीय मुलगा पियुषवर गोळ्या झाडल्या, पण मुलगी तन्वीचा जीव वाचला, कारण गोळी लागण्यापूर्वी सोनालीने तिला बाहेर फेकले होते. घटनेचा आवाज ऐकून आसपासचे लोक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, पण गुंड त्यावेळी पळून गेले होते. बातमी मिळताच भीम मंडीचे ठाणाधिकारी राम खोत पोलीस बलासह ताबडतोब तेथे पोहोचले.
या दुहेरी खुनाची माहिती मिळताच SP समीर पाटील, DSP शिवाजी गायकवाड आणि राजेश मेश्रामही तिथे आले. 10 मिनिटांनी IG विशाल बनसोड आणि SP अंशुमन भोसले तिथे पोहोचले. पोलिसांसमोर मोठी आव्हानं होती. काही दिवसापूर्वी स्टेशन भागात एका नेत्याचा दिवसादहाडे खून झाला होता. याशिवाय शहरात अनेक खून अद्याप अनसुलझे होते. SP साहेबांच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्ट होता. खटला अत्यंत गुंतागुंतीचा होता. पोलिसांना हे पाहून आश्चर्य वाटले की नीरज परुळकरच्या घरी गुंड निर्भयपणे आले आणि आई मुलाला गोळ्या मारून निघून गेले. सोनालीच्या मानेला आणि तिच्या मुला पियुषच्या छातीवर गोळ्या लागल्या होत्या. असं वाटत होतं की गोळी अगदी जवळ मारली होती. एक गोळी खोलीच्या भिंतीवरही आदळली आणि खून ठेवून गेली. पोलिसांनी तेथून गोळीचे कवचेही जप्त केली. सर्व तुकड्या आपापली कामे पूर्ण करून परत गेल्या. ठाणा अधिकारी खोत आणि त्यांच्या पथकाने शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि पुढील तपास सुरू केला. त्यांनी नीरज परुळकरशी बोलणे केले. नीरजने सांगितले की घटनेच्या वेळी तो भाजी घेण्यासाठी बाजारात गेला होता. पोलिसांना माहीत नव्हतं की गोळी चालवणारे कोण होते आणि कोणत्या दिशेने पळाले. आसपासच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले गेले पण कोणताही विशेष सुराग मिळाला नाही. पोलिसांनी शेजाऱ्यांशी चौकशी केली. त्यांनी सांगितले की गोळ्यांचा आवाज ऐकला नाही पण किंचाळ्या नक्की ऐकल्या. यानंतर ते लोक परुळकरांच्या घराकडे धावले. काही लोकांनी परुळकरांच्या घरातून एक माणूस पळताना पाहिला होता पण तो कोण होता आणि कुठे गेला तो ते सांगू शकले नाहीत. पोलिसांच्या चौकशीत नीरज रडत बिलबिलत काही योग्य रीतीने सांगू शकत नव्हता. जो काही तुकड्यात सांगत होता त्यावरून पोलिसांना फक्त इतकेच समजले की त्याची पत्नी सोनाली औरंगाबादची राहणारी होती. तिचा शेजारी चंद्रकांत देशपांडे उर्फ दिलीप यांच्याशी संबंध होते. 2 महिन्यापूर्वी सोनाली त्याच्याबरोबर पळून गेली होती. त्याचा गहाळ झाल्याचा अहवाल नीरजने भीममंडी ठाण्यात दाखल केला. गेल्या काही दिवसात नीरजला कळालं की सोनाली औरंगाबादमध्ये आहे. तेव्हा तो औरंगाबादला गेला आणि तिला परत आणले. नीरजने पोलिसांना सांगितले की वारदात करणारा चंद्रकांत देशपांडे ह्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही असू शकत नाही. ठाणा अधिकाऱ्यांनी ही सर्व माहिती SP अंशुमन भोसले यांना दिली. आता त्याचे संपूर्ण लक्ष सोनालीच्या भूतकाळावर आणि तिचा प्रेमी चंद्रकांत देशपांडेवर केंद्रित झाले. नीरजने SP अंशुमन भोसले यांना सांगितले की चंद्रकांत देशपांडेने चेतन जोशी या नावाने एक बनावट Facebook ID तयार केली. चंद्रकांत शिकलेला होता आणि अतिशय चांगला नेमबाजही होता. इतकंच नव्हे तर त्याला महाराष्ट्रातील शार्प शूटरचा पुरस्कारही मिळाला होता. पोलिसांनी नीरजकडून त्याच्या पत्नी सोनालीच्या गहाळ झाल्या आणि वेळेबद्दल परिस्थितीबद्दल संपूर्ण माहिती घेतली. नीरजने सांगितले की नोव्हेंबर 2017मध्ये तो आपली पत्नी आणि मुलांसोबत औरंगाबादला गेला होता आणि 20 नोव्हेंबरला कोटाला परत आला. 22 नोव्हेंबरला तो गोवर्धन परिक्रमेसाठी वृंदावनला गेला. त्याचवेळी चंद्रकांत देशपांडे आला आणि जबरदस्तीने सोनालीला आपल्याबरोबर घेऊन गेला. घरात दोन्ही मुले झोपली होती. नंतर पियुषने आईला न पाहिल्यामुळे लगेच नीरजला फोन केला. नीरजने पत्नी गहाळ झाल्याचा अहवाल दाखल केला आणि स्वतः शोध सुरू केला पण कोणताही सुराग मिळाला नाही. जानेवारी 2018मध्ये अचानक नीरजला पत्नीचा फोन आला आणि तिने सांगितले की चंद्रकांतने तिला कैदेत ठेवून घेतले. नीरज औरंगाबादला गेला आणि पत्नीला घेऊन कोट्याला परत आला. चंद्रकांतपासून वाचवण्यासाठी त्याने पत्नीचा फोन नंबरही बदलला पण चंद्रकांत इतका चिडला की त्याने नीरजला फोनवर धमकी दिली की सोनालीशी बोलावले नाही तर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारले जातील. पोलीस चौकशी दरम्यान SP अंशुमन भोसलेही तिथे होते. नीरज त्यांच्यासमोर इतका घाबरला की डोळे मिटवू शकला नाही. त्यांच्या प्रत्येक हावभाव आणि बोलण्यावरून SP यांना त्यांच्यावर शंका आली पण त्यांनी जाणीवपूर्वक जास्त दबाव टाकला नाही. या दरम्यान एका नवीन माहितीने संपूर्ण तपासाची दिशाच बदलून टाकली. समजले की चंद्रकांत देशपांडे 20 जानेवारी 2018 रोजी रात्री उशिरा कोटाला पोहोचला होता आणि स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. पोलिसांना खात्री होती की त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जानेवारी रोजी दिवसभर नीरजच्या घराभोवती स्थळ पाहणी केली आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी वारदात घडवून आणली आणि पळ काढला. नीरज आणि सोनालीचे Facebook पाहिल्यावर त्यांच्या संबंधाचे संपूर्ण सत्य समोर आले. फेसबुकवर प्रेम आणि द्वेष दोन्ही दिसत होते. नीरज या गोष्टीने त्रस्त होता की सोनालीने त्याला सोडून दिले. ते जुन्या फोटोची शेअर केली आणि आपले विचारही फेसबुकवर लिहिले. 15 डिसेंबर 2017 रोजी त्याने लिहिले होते की तो सोनाली आणि आपल्या जीवनावर तिरस्कार करतो. 28 डिसेंबर रोजी त्याने पुन्हा लिहिले, तू कुठे आहेस सोनाली, प्लीज परत ये. 31 डिसेंबर रोजी प्रेमाने जोर मारला आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना लिहिले, विश यू हॅपी न्यू इयर सोनाली. 5 जानेवारी रोजी लिहिले की सोनाली पैशाची दिवाणी होती. या जगात कोणत्याही नात्याला महत्त्व नाही आणि सर्व काही पैसा आहे. पोलिसांनी चंद्रकांत देशपांडेच्या बनावट नावाच्या चेतन जोशी या फेसबुक आयडीवरही नजर टाकली. तिथे चंद्रकांत आणि सोनालीचे तुफानी प्रेम पूर्णपणे समोर आले. 15 जानेवारी रोजी चंद्रकांतने सोनालीसोबत सुमारे 150 फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये हॉटेलमधील मस्ती आणि फिरण्याच्या तस्वीरी स्पष्ट दिसत होत्या.
17 जानेवारी 2018 रोजी चंद्रकांतने फेसबुकवर जी पोस्ट केली त्यामुळे त्याच्या मनातील सत्यावर शंका निर्माण झाली. त्याने लिहिले होते, या जगाला अलविदा, माझे जीवन इथेच संपले, माफ करा, सर्वांचे मन दुखावले, पण चूक माझीच होती, लव्ह यू ऑल, सॉरी. पोलिसांनी ही पोस्ट पाहून ठरवले की चंद्रकांतने ही पोस्ट सोनालीचा खून केल्यानंतर लिहिली आहे. सोनालीच्या हत्येमागे चंद्रकांतचा हात आहे. SP अंशुमान भोसले यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक त्वरित कारवाई गट तयार केला. यात DSP शिवाजी गायकवाड, राजेश आणि भीमंडी नयापुरा या रेल्वे कॉलनीचे ठाणाधिकारी यांचा समावेश होता. या गटाला चंद्रकांतच्या शोधात पाठवण्यात आले आणि तो बिलासपूर, शिवपूर आणि डेहराडून त्याचा शोध घेत राहिले. पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला आणि चंद्रकांत महाराष्ट्रातील शिवपूर येथून अटक करण्यात आला. ठाण्यात आणून चौकशी केली तेव्हा समजले की तो अत्यंत शिक्षित होता. त्याने गणित, रसायनशास्त्र आणि संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली होती. PhD केले होते आणि ललित कलामध्येही पदव्युत्तर पदवी होती. इतकेच नव्हे तर तो एक निपुण नेमबाजही होता. त्याला सर्वोत्कृष्ट नेमबाजाचा राज्यपाल पुरस्कारही मिळाला होता. NCCचा C प्रमाणपत्रही त्याच्याजवळ होतं. SP भोसले यांनी त्याला विचारले की इतका शिकलेला असूनही त्याने इतका गंभीर वारदात कशी केली. चंद्रकांतची जी कहाणी समोर आली ती संपूर्णपणे प्रेमाभोवती फिरत होती. चंद्रकांतने सांगितले की 2 महिन्यापूर्वी तो बिलासपूरमध्ये होता तेव्हा सोनाली तिथे आली. सोनाली आपल्या सासरच्यांना न सांगता आली होती. यानंतर चंद्रकांतने सोनालीसोबत राहणे सुरू केले. त्याच काळात त्याने आपली दुकान 2 लाखांना विकली आणि रक्कम स्वतःजवळ ठेवली. चंद्रकांतच्या म्हणण्यानुसार सोनाली त्याच्या अनुपस्थितीत आपल्या पतीकडे कोट्याला गेली आणि स्वतःबरोबर 2 लाख आणि दागिने घेऊन गेली. चंद्रकांतला जाणवलं की सोनालीने त्याच्यासोबत फसवणूक केली होती. 21 जानेवारी 2018 रोजी चंद्रकांत सोनालीला भेटण्यासाठी गेला आणि आपली रक्कम व दागिने परत मागू लागला. सोनाली उलट त्याच्यावर चिडली. तिने त्याला धमकावण्यास पिस्तूल दाखवले. अचानक मुलाने त्याच्यावर झडप घातली आणि पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या ओढाताने ट्रिगर दाबला गेला आणि मुलाला गोळी लागली. चंद्रकांतसाठी सोनालीला मारणे गरज बनली. त्याला भीती वाटली की जर तो सोनालीला मारत नाही तर सोनाली मुलाच्या मृत्यूची साक्ष देईल. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सोनालीने आपल्या मुलीला ताराकडे फेकले आणि चंद्रकांतने सोनालीवर 2 गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा निशाणा चुकला आणि एक गोळी भिंतीत लागली तर दुसरी गोळी तिच्या कपाळाला लागली. यानंतर चंद्रकांत पूर्णपणे घाबरला. प्रथम तो दिल्लीला गेला आणि नंतर शिवपूर येथे जाऊन लपला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. आता भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत अटक करून त्याला न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याला न्यायिक हिरासतीत पाठवले. चंद्रकांत आणि सोनाली यांच्यातील प्रेम खूप खोल होते, पण पैसा आणि लोभ यांच्यात येऊन धडकले. प्रेम मागे राहिले आणि हेच कारण इतक्या मोठ्या दुःखद घटनेचे ठरले. ही कथा सांगते की पैशाचे कधीही प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व नसावे. आपले उद्दिष्ट असं आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. आपण एकत्रितपणे एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह आपण पुन्हा भेटूत. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावध राहा. धन्यवाद.